श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। भगवंताच्या कृपेनं चाललेला हा आपला श्रीमद भागवत सत्संग आणि परमेश्वराचीच कृपा आहे की सगळं निर्विघ्न संपन्न होतं आणि मध्ये अशी परीक्षा पण होते की अशी परीक्षा जरी असली तरी सत्संग होतो की नाही, सुट्टी मारत नाही गेलो भगवान म्हणते आता कृपा करू यांच्यावर। तर अनेक संकट असतात कोणत्याही चांगल्या कामामध्ये। तर काल आपल्या या सत्संगामध्ये आपण सगळ्यांनी श्रवण केलं होतं की काय ऐकलं होतं, माझ्या काही लक्षात नाही, तुमच्या लक्षात? हा? कोण वनात गेलं? तुम्ही नाही गेले? काल आपण ऐकलं होतं की विदुर महाराजांनी धृतराष्ट्राला उपदेश दिला आणि वनामध्ये जायला सांगितलं की राजन आता वानप्रस्थ जीवन जगायचं, घर सोडून जायचं, मोह मायेचा त्याग करून संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणावर अर्पण करून तन मन सर्वस्व एकाग्र करून परमेश्वराला संपूर्ण शरण जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं। अशा प्रकारे उपदेश ऐकून त्या ठिकाणी महाराज धृतराष्ट्र वनामध्ये आपली पत्नी गांधारी सोबत आणि छोटा भाऊ विदुर यांच्या सोबत निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा महाराज युधिष्ठिर प्रातः काळामध्ये स्नान, संध्यावंदन, अग्निहोत्र आदी ब्राह्मण भोजन दान
आदी सगळं काही संपन्न करून त्या ठिकाणी जेव्हा आपले ज्येष्ठ गुरुजन असतात त्यांचं दर्शन घेण्याकरता, आशीर्वाद घेण्याकरता महाराज गेले. त्यांनी पाहिलं की धृतराष्ट्र महाराज, माता गंधारी आणि आपले छोटे काका विदुर महाराज त्या ठिकाणी नाहीयेत. विदुर महाराजही त्या ठिकाणी तिघेही वनाला गेले. कुठे गेले माहित नाही, तिघेही निघून गेले. अशी अत्यंत विचित्र परिस्थिती आहे आणि अत्यंत दुःखी झाले महाराज युधिष्ठिर. त्यांनी पाहिलं की ओहो, असं का बरं, त्यांच्या मनाला काही भीती वाटली होती का, हे तिघं का निघून गेले? कारण त्यांनी पाहिलं असेल की या युधिष्ठिराने माझ्या 100 पोरांना मारलं. का कुणास ठाऊक, अशी भीती तर वाटली नाही त्यांना की रात्र आम्हालाही मारून टाकलं यांनी तर. असा विचार करून माता गंधारी सोबत त्यांनी गंगेमध्ये उडी तर नाही ना मारली, किंवा अनेक प्रकारे आशंका मनामध्ये आली आणि राजा युधिष्ठिर दुःखी झाले की माझे माता पिता हे वृद्ध आहेत, अंध आहेत आणि वरून अत्यंत दुःखी आहेत. तिथे गावलगणी संजय होता. त्याला विचारलं संजयाला की का, कुठे गेले? तेव्हा संजय सुद्धा म्हणतो नाहम वेद व्यवस्थितम, हे महाराज मला माहित नाही, माझे स्वामी माझे नाथ कुठे गेले मला सांगता येत नाही. माता गंधारी पण नाही आणि त्या ठिकाणी राजा धृतराष्ट्रही नाही. मला अत्यंत दुःख वाटतंय. मला लुटलं म्हणे त्यांनी. आयुष्यभर मी ज्यांच्या श्री चरणाची सेवा केली. धृतराष्ट्र माझे स्वामी होते, त्यांचा मी सारथी होतो, त्यांचा सेवक होतो आणि सेवकाला अंतिम काळामध्ये सेवा मिळाली नाही याचं दुःख संजयाला वाटलं. आणि अशा प्रकारे ते दोघेही दुःख करत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी नारायण नारायण करत तुंबरू सोबत देवर्षी नारदजी महाराज त्या भवनामध्ये आले, हस्तिनापूरला आले. आणि नारदजी महाराजांना पाहून त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी नारदजी महाराजांना प्रणाम केला, बसवलं, पूजा केली त्यांची आणि त्यांच्या समोर अत्यंत विनम्रपणे हात जोडून बसले आणि आपले जे दुःख आहे ते त्या ठिकाणी सांगायला लागले. महाराज, काय असं झालं, माझे वृद्ध माता पिता कुठे गेले मला कळत नाही. अत्यंत दुःख मला वाटते की का असं झालं, ते का निघून गेले आणि मला काहीही न सांगता गेले. असं काय झालं आणि आता ते कुठे आहेत? बरं, ते कुठे गेले असतील पण ते कसे आहेत? आता निसहाय आहेत, त्यांचे कोणी पुत्र नाहीयेत, त्यांचा मीच पुत्र आहे. मग अशा वेळी माझं कर्तव्य आहे की नाही म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळायचं. आणि आता ते कुठे गेले असतील, तिथे ते माझ्याशिवाय कसे जगतील? त्यांना कोण त्यांना जेवण वगैरे देईल, त्यांची कोण सेवा करेल? अशी काळजी त्या ठिकाणी राजा युधिष्ठिराला लागली. महाराज देवर्षी नारदजी महाराज आता समजावून सांगतात की राजा, काहीही दुःखाचं कारण नाहीये, अजिबात दुःख करू नको, काही वाईट वाटून घेऊ नको. काय म्हणतात नारदजी महाराज? मा कश्चन शुचो राजन यदीश्वर वशम जगत. उपदेश करतायत बघा, सामान्य उपदेश नाही करत. आई वडील घर सोडून निघून गेले म्हणून शोक करू नको, याकरता अत्यंत सुंदर असा उपदेश या ठिकाणी नारदजी महाराज करतायत. त्या ठिकाणी म्हणताय मा कश्चन शुचो, राजा अजिबात दुःख करू नको. शुच म्हणजे शोक करणं. हे राजन, यदीश्वर वशम जगत, तुला माहित नाही का हे संपूर्ण विश्व जे आहे ते सगळं जसं चराचर हे ईश्वराच्या अधीन आहे. ईश्वर वशम, ईश्वराच्या वशामध्ये आहे. परमेश्वराने ठरवलं हे करायचं तर तेच करणार. देवाच्या आज्ञेशिवाय काहीही होत नाही. तसंही आपल्याकडे म्हणते ना, सगळं काही भगवंताच्या इच्छेने चाललेलं आहे. जे काही होतंय या चराचरामध्ये. आणि एवढंच नाही, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला करायची इच्छा नसते परंतु करावं लागतं. का? कारण की त्यामध्ये दैवयोग ज्याला म्हटलेलं जातं, दैवम चैवात्र पंचमम, परमात्मा त्या गोष्टीचा विचार करतात आणि ते करवूनच घेतात. संपूर्ण हे विश्व परमेश्वराच्या मुठीमध्ये आहे. भगवान स्वयं गीतेमध्ये सांगतात ना, ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयान सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. जसं की ती माया आहे परमेश्वराची, ती यंत्रवत त्या ठिकाणी सर्व काही करते आणि ती माया परमेश्वराच्या अधीन आहे. संपूर्ण चराचराला ती एका यंत्राप्रमाणे चालवते.
जसं आपण एखादं यंत्र चालवतो, एखादं खेळणं चालवतो ना, तर ते सगळं काही हे सगळं विश्व देवाकरता खेळणं आहे आणि त्या खेळण्याला ते त्या प्रकारे त्यांच्या इच्छेनुसार चालवतात. या जगामध्ये जे लोक आपल्याला भेटले आणि ज्या लोकांपासून आपला वियोग झाला, तो त्यांच्यासोबत संयोग आणि वियोग हा सगळा काही खेळ परमेश्वरानं रचलेला आहे. त्याची इच्छा असते म्हणून आपण एखाद्याशी भेटतो, त्याची आणि आपली भेटगाठ होते, तीही त्यामध्ये परमेश्वराची इच्छा, आणि त्याच्यापासून आपला वियोग होतो, त्याच्यापासून आपण वेगळे होतो, यातही सर्वदा ईश्वर इच्छाच कारण आहे. त्याच्यामुळे भगवान परमेश्वराच्या इच्छेपुढे तुम्ही काय विचार करताय? म्हणजे जे काही झालं या विश्वामध्ये अद्याप जे काही घडलं तुमच्या हातून, तुम्हाला काय वाटतं? हे मेला आणि ते मेला आणि त्याचं कारण मी आहे, आणि आता माता पिता गेले, त्यांना कोण सांभाळेल? तुमच्याशिवाय कोण, माझ्याशिवाय कोण सांभाळेल? अशी आशंका मनामध्ये आणू नका. जे चाललंय ते ईश्वराच्या इच्छेनं व्यवस्थित आहे, परमात्म्याच्या कृपेनं चाललेलं आहे. लोका सपाला यस्येमे वहंती बलिमीशतु न संयुनक्ति भूतानी स एव वियुनक्ति च. परमात्मा संयोग आणि वियोग घडवून आणत असतो. असे कित्येक कर्म आहेत जे कर्म माणसाला करायची इच्छा सुद्धा नसते. जसं बघा, एक उदाहरण दिलं नारदजी महाराज म्हणतात, यथा गावो नसी प्रोतास्तन्त्याम बद्धा स्वदामभिः. बघा, बैलाचं उदाहरण दिलं बरं का. बैलाला एक लांब दोरीने बांधलं असतं, त्याला काय म्हणतात? कासरा, नाही का? कासऱ्याने बैलाला, तुम्ही बोलत जा, कासऱ्याने बैलाला म्हणजे ती लांब दोरी असते त्याने बांधलेलं असतं, आणि तो एक कासरा झाला, आणि दुसरं म्हणजे त्याच्या नाकात एक दोरी घातलेली असते, ती बेसन घातलेली. त्याला सुद्धा इथं म्हटलं बघा, शास्त्रामध्ये किती सुंदर गोष्टीचे उदाहरण घेतले. ते म्हणजे जसं बैलाला कासरा बांधलेला असतो, शिवाय त्याच्या नाकात व्यसन असते. त्या दोन्ही गोष्टीमुळे त्याची काही फार इच्छा आहे का शेतामध्ये काम करायची? असते का इच्छा? पण त्याला झुंपलेलं असतं ना, त्याला ते त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला झुंपलेलं असतं, की एवढं सगळं त्याला बंधनामध्ये असल्या कारणानं इच्छा नसताना त्या ठिकाणी कष्ट करावी लागतात. बैलगाडीला झुपलेल्या बैलाला कितीही ओझं त्याच्या खांद्यावर दिलं तरीही ते त्याला ओढावं लागतं. का? कारण की तो बंधनात आहे, तो स्वतंत्र नाहीये, पुढे पळून जाण्याकरता स्वतंत्र नाही, त्याला बांधून ठेवलेला आहे. त्याच प्रकारे परमात्म्याने आपल्याला दोरीनं बांधलेलं आहे. आपण कितीही प्रयत्न केले, आता नाहीच करायचं मला हे, परंतु करावंच लागतं. कितीही प्रयत्न केले, नाहीच करायचं, मी ठरवलंच आता हे नाहीच करणार, परंतु अशी काही वेळ येते की ते आपल्याला करावंच लागतं. त्याला म्हणतात दैवम चैवात्र पंचमम. दैव योगापुढे कोणाचं काही टिकत नाही. किती प्रयत्न करा, मोठे मोठे आले आणि गेले, हिटलर सारखे, सिकंदर सारखे आले ना, यांनी सगळ्यांनी काय केलं होतं? विश्वविजय मिळवायचा, आम्हाला जगाला जिंकायचं. अहो, जगाला जिंकत जिंकत त्याने कितीतरी राष्ट्र असे जिंकून टाकले होते, परंतु शेवटी काय झालं? अलेक्झांडरची काय स्थिती होती? गेला ना मरून. आणि विश्वविजय मिळवण्याकरता एवढा मोठा संकल्प केला होता, प्रण केला होता त्याने, परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही. दैवम चैवात्र पंचमम. अनेक प्रकार, जसं नेपोलियन बोनापार्टचे उदाहरणे, इतिहासामध्ये अनेक उदाहरणे येतात. सगळं काही सुनिश्चित असतं, परंतु होतं काहीतरी भलतंच. हे सगळं दैवयोगापुढे कुणाचं काही चालत नाही. मग दैवयोग असा विचित्र आहे, तो जर होत असेल तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला दोषी मानायचं नाही. जे काही होते ते परमेश्वराच्या कृपेनं, त्याच्याच इच्छेनं होते. त्याच्यामुळे आता तुमचे आई वडील रात्रीच निघून गेले तर त्याच्यामध्ये तुम्ही दुःख का मानताय? तो एक दैवयोग आहे. ते निघून गेले, तुमचा काही दोष आहे का? तुम्ही सेवा करताय त्यांची नित्य नियमाने, तुम्ही त्यांची विचारणा करताय, त्यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही. राजा धृतराष्ट्र पूर्वी ज्या वैभवात राहत होते, आजही तेच वैभव त्यांच्याकडे होतं, परंतु तरीही ते निघून गेले, तरीही ते थांबले नाही. मग अशा प्रकारे जसं खेळणं आहे ना, लहान लहान पोरं खेळणं खेळतात, किंवा तुम्ही पण समजा खेळणं खेळायचं ठरवलं तर कोणता खेळ खेळायचा आणि कोणत्याला बाजूला करायचं हे सगळं जसं आपल्या हातामध्ये असतं ना, तसंच भगवान परमात्मा त्याच्याकरता आपण सगळे एक एक खेळणे आहोत. मग कोणत्या खेळण्याला कोणाशी जोडायचं, कोणाशी तोडायचं, कोणाला बाजूला करायचं, कोणाला खेळात ठेवायचं, सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या अधीन आहेत. आणि तो खेळतोय, हा सगळा खेळ आहे.
आपण जो प्रपंच करतोय ना, खरं तर हे सगळ्याला आपण 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 आपलं आपलं समजून बसतो, वा मी करतो, परंतु हे सगळं करविता तो परमात्मा आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण समजतो की मी करतोय, त्याचा हा खेळ आहे. त्याला वाटेल तेव्हा खेळला, त्याला वाटेल तेव्हा मोडला. त्याच्याकरता हा संपूर्ण प्रपंच विस्तार केवळ खेळ आहे. म्हणून हा खेळ तो खेळतोय. मग त्याला जशी इच्छा आहे त्याच्या इच्छेनुसार खेळू द्या. तुम्ही त्यामध्ये दुःख आणि सुख मानू नका. मी केलं आणि माझ्याच्याने झालं, अरे तू कोण आहे करणारा? तू खेळवलाय, तू एक काहीतरी त्याच्यामध्ये असलेला एक प्यादी आहे ज्याला म्हणलं जातं. त्या भगवंताने रचलेला हा खूप मोठा डाव आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक एक प्याद ते त्याच्या डोक्याला तो स्वतःची जी काही शक्ती आहे त्यानुसार संपूर्ण लोकांना खेळवतोय. त्याच्यामुळे नारदजी महाराज उपदेश करताय की राजन, दुःख करू नका. आणि या गोष्टीसाठी तर अजिबात नाही. कशासाठी? की माझे म्हातारे आई वडील वनात गेलेत आणि माझ्याशिवाय त्यांचं कसं होईल? हो, कोणापासून काही राहत नाही. ते गेलेत ना, खूप चांगल्या कामाकरता गेलेत. त्याच्यामुळे काहीही नाही. जीव जो आहे तो सदा सर्वदा काल कर्म गुणाधीनो देहोयम पांच भौतिकः कथम मन्यास्तु गोपायेत सर्वग्रस्तो यथा परम. महाराज, हा जो जीव आहे ना, या तीन गोष्टीमध्ये सदा सर्वदा बांधू नये. कोणते कर्म म्हणतात? पहिलं काळ. काळाने त्याला सगळीकडून बांधून ठेवलेलं आहे. काळाच्या पुढे तू कधीच नाहीये. कितीही प्रयत्न केले तरीही तो सदा सर्वदा काळाधीन आहे. अनेक लोक आतापर्यंत येऊन गेले हो, परंतु आतापर्यंत असं झालं का एखादा अजर अमर अजूनही आहे आपल्यामध्ये? इथं कुठे नाही ना. सगळे. आणि असं एकही घर नाही ज्या घरामध्ये कुणी आतापर्यंत मेलं नाही. आहे का असं घर एखादं तरी? सापडेल तुम्हाला कधी? हा, नाही ना सापडणार. सगळ्यांच्या घरात कुणी ना कुणी गेलेलं आहे. याचा अर्थ काळाच्या अधीन आहेत सगळे. त्यानंतर म्हणतायत कर्माच्याही अधीन आहे. कर्म करणं अवश्यम भावी आहे. सर्वांना कर्म करावंच लागेल. ते कर्म पुण्य असे अथवा पाप कर्म, दोन्हीही प्रकारचे कर्म त्या व्यक्तीला, जीवाला करावे लागतात. पुढे म्हणतात गुणांच्या अधीन. गुण म्हणजे तीन, सत्व, रज आणि तम. या तीन गुणांच्या अधीन आहे व्यक्ती. जर व्यक्ती सात्विक कर्म करतोय, सत्संग श्रवण करतोय, जप तप करतोय, साधना भजन पूजा करतोय, तर त्या व्यक्तीमध्ये सात्विक गुण आहेत म्हणायचं. पण सात्विक का होईना, पण तो गुणाच्या अधीनच आहे. परमात्मा गुणातीत आहे. व्यक्ती सदा सर्वदा काल कर्म आणि गुण या तीन गोष्टीच्या अधीन असल्यामुळे या पाच भूतांनी बनलेले हे जे शरीर आहे ना, या शरीरामध्ये आसक्त राहू नका. लोक काय करतात? स्वतःला मी करता आणि मी भोगता अशा प्रकारे त्यामध्ये मोहाच्या बंधनात अडकून स्वतः त्या सुख आणि दुःखाला भोगत असतो. वस्तुतः या दोन्ही गोष्टी शोक करण्याच्या योग्य नाही. ना तुम्ही या शरीरासाठी शोक करू शकता, ना त्याच्या आतमध्ये असलेल्या आत्म्यासाठी. कारण की आत्मा निरंतर शाश्वत आहे, नित्य आहे. आणि या शरीराचं काय विचारता? या शरीर सदा सर्वदा क्षीण आहे, जाणार आहे. हे शरीर निरंतर क्षरित होणार आहे, संपणार आहे. काळाच्या अनुसार जसं एक एक दिवस ढकलतोय, एक एक मिनिट ढकलतोय, तसं या शरीराची गॅरंटी जी आहे ना, कमी 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 होत जाते. मग एक दिवस ती गॅरंटी कधी संपणार आहे याचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे या शरीरावर आसक्त न होता आणि या प्रपंचावर मोहित न होता तुम्ही सुद्धा काय करा? जसं तुमचे माता पिता धृतराष्ट्र आणि गांधारी वनाला गेले आहेत, तसंच तुम्ही सुद्धा भगवान परमेश्वराच्या चरणावर मन लावा. कसं ते? तेव्हा महाराज धृतराष्ट्र युधिष्ठिर महाराज विचारतात की देवर्षी, मग माझे माता पिता जे आहेत ते कुठं आहेत आता? काय करतायत? ते कुशल तर आहेत आणि ते पुढे त्यांचं कशा प्रकारे होईल असं जेव्हा विचारलं तेव्हा सांगतायत देवर्षी नारद महाराज सांगतायत की ऐका, आता सध्या कुठे आहेत असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सांगतात की हिमालय पर्वत जो आहे तो हिमालय पर्वताच्या दक्षिण भागामध्ये जिथे गंगामाई वाहते, ती गंगामैया 7 धारामध्ये वाहिली आहे. 7 धारात वाहण्याचं कारण असं आहे की तिथे सप्तर्षी लोक जे आहेत, सप्तर्षी गणांनी फार तपस्या केली आणि तपस्या करून गंगामाईला प्रसन्न केलं आणि गंगामाईला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही 7 ऋषी आहेत, तर 7 ऋषींच्या नावाने तुम्ही 7 धारामध्ये प्रवाहित व्हा. तर आजही गंगामैया तिथे 7
वेगळ्या वेगळ्या धारामध्ये प्रवाहित होते. पुढे जाऊन त्या सगळ्या धारा एकत्र मिळतात. तर अशी ती गंगा मैया अत्यंत पवित्र तीर्थ आहे. ते त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे सप्तस्रोत नावाचं तीर्थ आहे. तर त्या सप्तस्रोत नावाच्या तीर्थावर जिथे सप्तर्षींनी तपस्या केली तिथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत आणि त्या आश्रमांमध्ये त्या ठिकाणी तुमचे माता पिता गेले आहेत. आणि तिथे जाऊन ते काय करणार म्हणतात भगवान परमेश्वराच्या श्री चरणावर त्यांनी ध्यान केलं. मन, आपली वाणी आणि आपलं तन त्या ठिकाणी सर्वस्व परमेश्वराच्या श्री चरणावर एकाग्र केलं आणि ध्यान योगामध्ये स्थिर झालेले आपल्या मनाला अत्यंत परमेश्वराच्या जवळ लीन करून जी समाधी स्थिती आहे त्याला प्राप्त झाला. धृतराष्ट्रस्य भ्राता गांधार्याच स्वभार्यया दक्षिणेन हिमवतः ऋषीणाम आश्रमं गतः स्रोतोभी सप्तभिर्यां वै. अशा प्रकारे वर्णन करत त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी काय केलं. आता त्यांनी जितासनो जितश्वास प्रत्याहृत षडींद्रियः हरिभावनया ध्वस्तः रजसत्व तमोमलः. त्यांनी काय केलं म्हणतात त्यांनी जितासनः त्यांनी या शरीरावर विजय मिळवला. पुढे म्हणतात त्यांनी श्वासावरही विजय मिळवला. म्हणजे योग आसन प्राणायाम आदी याच्या माध्यमातून हे सिद्ध होतंय. श्वास कशाद्वारे सिद्ध होतं. श्वासावर विजय मिळवणं ही एक यौगिक क्रिया आहे. मग श्वासावरही विजय मिळवला. प्रत्याहृत षडींद्रिय त्यांनी आपल्या 6 इंद्रियांवर विजय मिळवला. बघा इंद्रिय 6 इंद्रिय आहेत ना. कोणते कोणते. पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन. पंच ज्ञानेंद्रियामध्ये कोणते इंद्रिय. आकाशापासून श्रवणेंद्रिय, वायूपासून स्पर्शेंद्रिय, अग्नीपासून दर्शनेंद्रिय, जलापासून रसनेंद्रिय आणि पृथ्वीपासून घ्राणेंद्रिय तयार झालं म्हणजे नासिका. बघा 5 इंद्रिय आणि शेवटचं एक मन या 6ही गोष्टीला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं एकाग्र केलं. हे 6 फार खतरनाक गोष्टी आहेत. आपल्या आतमध्ये भांडण लावून देण्याचं काम करण्याचे हे फार मोठं कौशल्य यांच्याकडे. सगळे इंद्रिय जसं शास्त्र सांगते की आपला हा जो रथ आहे या शरीराला रथ म्हटलेलं आहे. या रथामध्ये बसलेला जो रथी आहे तो परमात्मा आहे. बुद्धी आपली सारथी आहे. बुद्धिम तू सारथीम विद्धी. जीवात्मा रथी आहे बरं का. या रथामध्ये आरूढ झालाय राजा आहे तो या रथाचा. कोण जीवात्मा. आणि त्या जीवात्म्याच्या रथाची जी दोरी आहे ती बुद्धीकडे आहे. बुद्धिम तू सारथीम विद्धी. आणि त्या ठिकाणी मन जे आहे ते मन त्याचा लगाम आहे. तो लगाम आहे बुद्धीच्या हातामध्ये. तो लगाम आहे आणि त्या लगामाला जुंपलेले घोडे. कोणे घोडे म्हणतात 10 इंद्रिय घोडे आहेत. म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना ते घोडे आहेत बरं का. हे या रथाला जुंपलेले घोडे. आणि घोडे कसे आहेत जसं साधारण रथाला जुंपलेले घोडे सगळ्यांना एकच आहार आवडतो की नाही मला सांगा. असं होतं का. एकाला हिरवा घास आवडला तर दुसरा म्हणतो नाही 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 मला पेढेच पाहिजे. तिसरा म्हणतो नाही मला पेढे नाही जमणार मला गुलाबजाम पाहिजे. बरं चौथा घोडा असं म्हणतो की मला हे सगळं काहीच जमत नाही मला छानपैकी रोटी आणून द्या खायला गरमागरम. असं होतं का नाही ना. ते घोडे काय म्हणतात सगळ्यांना एकच आहार देता. एका वेळी तुमच्याकडे असेल ते तुम्ही देता. परंतु आपल्या या रथाला जुंपलेले 5ही घोडे या 5ही जणांचा आहार वेगळा वेगळा आहे. सगळ्यांना एक आहार चालत नाही. कान म्हणते मला चांगलं चांगलं ऐकायचं. वा वा वा. कुणी माझी प्रशंसा केली वा खुश. कान खुश. पुढे म्हणतात त्वचा मला कोमल कोमल अगदी सुकोमल स्पर्श पाहिजे. अगदी छान गादीवर झोपायला मिळलं पाहिजे. कधीही मला ढेकळात बसायची वेळ. बरं वाटतं तुम्हाला ढेकळात बसायचं ना नाही ना पण बसावं लागतं. ती स्पर्शेंद्रिय जो आहे त्याची इच्छा काय चांगलं चांगलं पाहिलं पाहिजे. चांगला स्पर्श मिळाला पाहिजे. रसनेंद्रिय म्हणतो वा वा वा. जीभ म्हणते चांगलं खायला मिळालं पाहिजे. अगदी रसाळ म्हणजे एकदम छान. आपला जो स्वाद आहे तो नेहमी असला पाहिजे. जिभेला असं वाटतं जे आपल्या आवडीची गोष्ट आहे ती निरंतर भेटत राहिली पाहिजे. पुढे म्हणतात दर्शनेंद्रिय डोळ्याला चांगलं पाहायला मिळालं पाहिजे. काही खराब दृश्य पाहायला नको आहे. पुढे म्हणतात घ्राणेंद्रिय दुर्गंध आला की नाक वाकडं होतं म्हणतात नको. चांगलं पाहायला मिळालं पाहिजे. चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. चांगलं बघायला मिळालं पाहिजे.
चांगलं वास मिळाला पाहिजे, अशा प्रकारे या सगळ्या इंद्रियांचा आहार वेगळा वेगळा आहे. आणि मग तो आहार काही एका ठिकाणी थोडी मिळणार आहे. जसं घास जिथे पेरलेला आहे तुमचा, त्या रानामध्ये घासच मिळेल, मका दुसऱ्या रानात असते. मग तसं आपल्या रथाला झुंपलेले घोडे जे आहेत ना, कान इकडे पळत ह्या दिशेने, रसना ह्या दिशेने पळते, डोळे त्या दिशेने. मग मला सांगा, हा रथ नेमका जाईल कोणत्या दिशेने? सगळे घोडे आपल्या आपल्या दिशेने पळतात, मग हा रथ नेमका कुठे जाईल? त्याकरता फार महत्वाचं आहे इंद्रियांना, आपल्या सगळ्या इंद्रियांना केवळ परमेश्वराच्या चरणाचाच आहार द्या. अरे बाळा, तुला काही ऐकायचंय ना, त्याची कथा ऐक. कानाला समजून सांगायचं असं तसं नाही, तुला ऐकायचंय त्याचीच कथा ऐक. म्हणजे त्या एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायला सांगते, जेणेकरून तिकडे जाईल ना रथ, इकडे तिकडे पळणार नाही. म्हणून चांगलं ऐकायचंय त्याची कथा ऐक, तुला चांगलं पाहायचंय त्याला पहा. तुझ्या जिभेद्वारे जर तुला काही चांगलं बोलायचंय तर त्याचं नाव घे. काय कमी आहे? जीभ बघा, एकच जीभ आहे बरं का, पण दोन काम करते. आणि कान दोन दोन आहेत पण एकच काम करते. ह्या कानाने ऐकायला येतं आणि दुसऱ्या कानाने चव कळते काय? नाही ना. मग काय कळतं? दुसऱ्या कानाने ऐकायलाच येतं. हे कानही तेच करतो, तो कानही तेच करतो, पण जीभ दोन काम करते. तर कोणते कोणते करते ते तुम्ही सांगायचं. हा, पहिलं काम स्वाद घेते ना जेवणाचा, हा चव बघते. आणि दुसरं काम काय करते जीभ? हा, बोलायला जास्त होती ती, परपार करते. जीभ जी आहे दोन काम करते, एकच पण दोन काम करते. आणि हे कान दोन असून एक काम करतात. त्याच्याकरता सांगितले जास्तीत जास्त ऐका, कमीत कमी बोला. याचा अर्थ इंद्रियांवर विजय मिळवणं किती आवश्यक आहे, किती आवश्यक. आणि त्या कार्याला महाराज धृतराष्ट्रांनी पूर्ण केलं. ते म्हणतात की इंद्रियांवर विजय मिळवला आणि काय केलं शेवटी? हरिभावनया, भगवान परमेश्वरावर भावना ठेवली, त्यांच्यावर भक्ती ठेवली, परमेश्वराचं निरंतर चिंतन केलं आणि आपल्या इंद्रियांना, आपल्या मनासहित संपूर्ण सूक्ष्म तत्वाला परमेश्वरावर समर्पित केलं. सगळं काही समर्पित केलं. कारण की विदुर महाराजांच्या उपदेशाने प्रज्ञाचक्षु उघडे झाले होते, बुद्धीचे जे डोळे ते उघडले होते. त्याच्यामुळे त्यांना कळलं सार असार काय आहे याचं ज्ञान झालं होतं. आणि शास्त्राचं ज्ञान तर आधीच ऐकलं होतं, श्रीमद भगवद्गीता. मग ते ज्ञान त्यांनी अंतःकरणामध्ये निरंतर त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वरावर एकाग्र होऊन काय केलं? ध्वस्त रजस सत्व अमलम, त्यांच्या मनामध्ये जेवढं काय जे अमल होता, जे दोष होता, तो सगळा निघून गेला. अशा प्रकारे महाराज धृतराष्ट्र जे आहेत त्यांनी आता काय करणार तेही सांगितलं. बघा, देवर्षी नारद त्रिकालदर्शी आहेत. ते म्हटले, राजा आतापर्यंतची जी स्थिती होती ती मी सांगितली, परंतु यानंतरच्या 5 दिवसांनी तुमचे माता पिता राहणार नाही. कसे जाणार होते? अशा प्रकारे जेव्हा अत्यंत कुतूहल वाटलं तेव्हा त्या ठिकाणी देवर्षी नारद सांगतात की राजन, असं होईल ज्या कुटीमध्ये राजा धृतराष्ट्र बसलेले त्यांनी काय केलं? भगवान परमेश्वरावर अत्यंत एकाग्र होऊन सर्वस्व समर्पित केलं आणि आपल्या शरीराला ते 5 दिवसानंतर त्याग करतील. आणि ज्या ठिकाणी शरीर त्याग केलं, परमेश्वराच्या कृपेनच त्या ठिकाणी गार्हपत्य दाक्षिणाग्नी जी आहे त्याच्याद्वारे ते भस्म होऊन जाईल. गार्हपत्य दाक्षिणाग्नी जी असते ना, ती अशी काय म्हणतात त्याला, पूर्वीच्या काळामध्ये बघा, तुम्ही जुने लोक आहात काही, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल, पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये कधी चूल बंद करत नव्हते जुने लोक. आग जी आहे ना नेहमी असायची. म्हणजे ती काय म्हणतात त्याला, अंगारा जो आहे दिसतो ना, हा, त्याच्या रूपात का होईना, त्याच्या रूपात का होईना आग नेहमी पेटलेली असायची. मग पूर्वीच्या काळी त्याला दाक्षिणाग्नी म्हणायचं. आणि जर एखाद्याच्या घरची अग्नी पूर्ण विझली तर समजायचं फार मोठा अपशकुन झाला. आणि पहिलं काही माचीस मारत नव्हते. आग जर घरातली विझली तर दुसऱ्याच्या घरून आग घेऊन येत होते. त्याला पण मंत्र वगैरे असायचे किंवा जे काही असेल पूर्वीच्या काळी ज्यांची काय प्रथा असेल, तर अग्नी विझू देत नव्हते, निरंतर चालू असायचं घरामध्ये चूल पेटलेली कायमची. तर ती जी दाक्षिणाग्नी आहे
दाक्षिणाग्नी एका ठिकाणी असं झालं की एखाद्याच्या घरामध्ये दाक्षिणाग्नी लागलेली होती आणि ती पेटलं, घर पेटलं, वन पेटलं आणि पेटत पेटत ते त्या ठिकाणी कुटीपर्यंत आग आली आणि जिथे धृतराष्ट्र महाराजांनी आपलं शरीर सोडलं होतं त्या कुटीला आग लागली आणि त्या कुटीच्या आगीमध्ये महाराज धृतराष्ट्र जळून राख झाले. आता तुम्ही म्हणणार ही दुर्घटना आहे, परंतु याच्यापेक्षा चांगली घटनाच काय असेल बघा. शरीर सोडलं, शरीर सोडल्यानंतर या शरीराचं काय आता, कारण तो जीवात्मा मुक्त झालेला आहे, परमेश्वरावर त्यांनी लीन केलं स्वतःला, त्याच्यामुळे तो मुक्त झालेला आहे. परंतु आता उरलेलं जे शरीर आहे त्याचं काय होईल याची काळजी परमेश्वराला आहे. बघा तिथे कोण होतं, पुत्र नव्हता, अंतिम क्रिया करणार कोण, अग्नी देणार कोण, कोणीही नव्हतं त्या ठिकाणी. परमेश्वरानं ती केलेली योजना, आग लागत लागत आली आणि कुटीला आग लागली, धृतराष्ट्र जळून राख झाले. तेव्हा त्या आगीला जेव्हा पाहिलं की कुटी पण जळते आणि आपले पतिदेवही त्या ठिकाणी जळून जात आहेत, ते कोणी पाहिलं, गांधारीने पाहिलं. ती म्हणते ओ हो हो, हे अत्यंत दुःखद आहे, मग मी असं जगून कसं चालेल. जी पत्नी बघा, साध्वी पतिव्रता स्त्री, जिने विवाहानंतर आपल्या पतीचं अंधत्व आहे हे पाहिलं, तर मी सुद्धा पाहणार नाही, मी पण डोळे बांधून टाकेन. स्वतःच्या डोळ्यांनाही तिने बंद केलं आणि निरंतर पतीचं अनुगमन केलं. या वृद्धावस्थेत आपल्या पुत्राकडे राहायचं सोडून तिने वनामध्ये आली. तर अशा पतिव्रता स्त्रीला वाटलं की आता पतीशिवाय आपण राहू शकत नाही, त्याच्यामुळे तिनेही त्या जळत्या कुटीमध्ये स्वतःला प्रवेश केला आणि त्या कुटीमध्ये पतीसोबत तीही जळून राख झाली. म्हणजे अशा प्रकारे हे 5 दिवसानंतर होणारी जी घटना आहे ती देवर्षी नारदांनी आत्ताच राजा युधिष्ठिराला सांगितली आणि म्हटले, राजा काही काळजी करू नको, ते वृद्ध आहेत, ते जाणारच आहेत आणि ते गेले तरच बरं आहे, परंतु जाणं पण असं तसं नाही महाराज, मरायचं तर सगळ्यांनाच आहे, मेलं म्हणून दुःख करायची गरज नाही. परंतु तो जो व्यक्ती आहे, जर त्याने निरंतर पाप कर्म केलेलं आहे, पापाचरण केलेलं आहे, तर त्याचा जो मृत्यू आहे तो निरंतर दुःखप्रद आहे, दुसऱ्यांसाठी पण आणि त्याच्यासाठी पण. परंतु जो मोक्ष मार्गी आहे, मोक्षाला गमन करणारा व्यक्ती आहे, तर तो जगालाही आनंद देऊन जातो आणि स्वतः निरंतर आनंदामध्ये विलीन होऊन जातो. त्याच्याकरता जन्म कर्म शेष राहत नाही. त्याच्यामुळे राजा तू दुःख करू नको, अशा प्रकारे राजा युधिष्ठिराला समजावून सांगितलं आणि राजालाही पटलं की आपले माता पिता त्यांना मोक्ष मिळतोय, मग मोक्ष मिळतोय याचा अर्थ खूप चांगलं झालं, बरं झालं. अशा प्रकारे अनंत प्रकारे ते आनंद करून राजा युधिष्ठिर शांत झाले. चला ठीक आहे, मग महात्मा विदुरांचं काय झालं बरं, कारण तिघं गेले ते वनाला. तर महात्मा विदुर जे आहेत त्यांनी पाहिलं की दाक्षिणाग्नीने आपले मोठे बंधू जळून गेले, आपली वहिनी पण गेलीये, आता कोणी राहिलं नाही. मग यांनी काय केलं, म्हणजे आता आपण एकटेच आहोत, परत हस्तिनापुरात जायचं नाही आपल्याला, कारण आपण असं निघून आलोय ना रात्रीच, कुठे जायचं नाही, परत तीर्थ भ्रमण करण्याकरता हे विदुर महाराज निघून गेले. अशा प्रकारे ही जी कथा आहे या ठिकाणी समाप्त होते आणि याच बरोबर प्रथम स्कंदाचा 13वा अध्याय संपन्न होतो. आता जो 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये वर्णन आलं की धृतराष्ट्र गांधारी गेले, सगळं काही झालं. याच्यानंतर हस्तिनापुरामध्ये एक दिवस राजा युधिष्ठिर आपल्या भवनामध्ये राजमहालामध्ये बसले होते आणि समोर भीमसेन आहे, बाकी त्यांचे बांधव आहेत आणि राजा युधिष्ठिर अत्यंत चिंतामग्न आहेत. बघा, चिंतामग्न असण्याचं काय कारण आहे, त्यामध्ये तिथे इतका सुंदर संवाद दिलेला आहे राजा युधिष्ठिर आणि भीमसेनाचा. राजा युधिष्ठिर म्हणतात, प्रिय भीम, असं काय आहे बरं, माझं मन अत्यंत विचलित आहे, अत्यंत उद्विग्न आहे मी, कारण हे पाहतोय हे जे चराचर दिसते पहिल्यासारखं काही राहिलंच नाही, काही राहिलं नाही. मी पाहतो पहिल्या काळामध्ये बघा पृथ्वी जी अत्यंत सदाबहार असायची, सस्यशालिनी असायची, सगळे जीव जंतू अत्यंत नैसर्गिक प्रक्रियेनं त्या ठिकाणी व्यवस्थित जीवन जगायचे. परंतु आता सगळं उलट, सगळं काही उलट. सांगतात की बघा या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या कृपेनं सगळं काही चांगलं चाललं होतं, परंतु सगळं काही उलट मला दिसायला लागले. तुला दिसतं का भीम, कारण या आता सध्या तरी महान शक्तिशाली लोकांपैकी तूच आहे, तुझ्याकडे ते का सिंहापेक्षाही जास्त बळ आहे. त्याच्यामुळे मी तुला विचारतो की तुला काय वाटतं याच्याविषयी. बघ आकाशामध्ये मी पाहते की उल्कापात होतोय आणि त्यानंतर पृथ्वी जी आहे ती भूकंप आदीच्या द्वारे अत्यंत थरथर कापते. शरीरामध्ये जशी काय वीज कडकडते तशा प्रकारे मला आभास होतोय.
पुढे महाराज सांगतायत की अत्यंत भयंकर भयंकर सगळे अपशकुन होत आहेत. एक हरिण आहे, ते हरिणी आहे, ती काय करते की सूर्य उदय होतोय तिकडून आणि सूर्याकडे तोंड करून मोठ्या मोठ्याने ओरडते, रडते, अगदी अगदी क्रूरपणे, अगदी फार विचित्र विभत्स आहे ते दृश्य. कानानं ऐकवतही नाही आणि डोळ्याने पाहावतही नाही. पुढे महाराज सांगतायत की मला काही कळत नाही, माझी जी डाव्या बाजूची मांडी आहे, डाव्या बाजूचा हात आहे आणि डाव्या बाजूचा डोळा तिने फडफड करते. अगदी 2-4 दिवस झाले, गेल्या काही दिवसापासून असंच होते, मला नेमकं काय होते कळतच नाही, अपशकुन होते हा सगळा. पुढे अनेक प्रकारे वर्णन केलं, खूप सुंदर सुंदर सांगितलंय. पुढे म्हणतात की मी पाहिलं की गोमाता जी आहे ती दूध द्यायला तयार नाही, गोमातेचं वासरू गाईला दूध प्यायला तयार नाही. पुढे म्हणतात की म्हणजे जे पशु आहेत, शूद्र जंतू, गाढव म्हणा किंवा आणखी जे काही पशु आहेत ते राजासमोर येतात आणि असे अगदी अपमानित करून राजाला निघून जाते. याचा अर्थ काय होतो बघा, पहिल्या काळात ना गाढवालाही कळत होतं कसं वागायचं, आणि आता माणसालाही कळत नाही. आता माणसं गाढवाच्या पुढचे झाले. पहिल्या काळामध्ये त्यांनाही कळत होतं. राजा म्हणतोय की हा कुत्रा मी पाहतोय माझ्या समोर आला आणि एकदा एवढे धीट सारखं मोठमोठ्याने भोभो करतोय, याला काही वाटत कसं नाही की राजा समोर आहे. याचा अर्थ काय होतो की पूर्वीच्या काळामध्ये कुत्र्यालाही कळत होतं की कोण माणूस कसा आहे, कोण. आता अजूनही कळतं वाटतं थोडं थोडं, पण असं नाही, अपरिचित व्यक्तीला कुत्रा भोकणारच आहे. कुत्र्याला एवढं कळत नाही. तेव्हा कळत होतं की हा राजा आहे, राजाचा सन्मान केला पाहिजे, राजाला प्रणाम केला पाहिजे, हे त्या काळात पशुलाही कळत होतं. म्हणजे हे जे काही दिसतंय ना फार अपशकुन आहे. त्या ठिकाणी म्हणतात चंद्रमा जो आहे, चंद्रमाची जी किरणं आहेत, सूर्याची जी किरणं आहेत ते सगळे अगदी कमी कमी वाटायला लागले, फार निस्तेज वाटायला लागले. सगळ्या 4ही 8ही 10 दिशा ज्या आहेत त्या मला एकदम अंधूक वाटायला लागल्या. अगदीची आकाशामध्ये बिजली चमकते, गडगडाट होते, सगळे मोठमोठे अपशकुन मला इथे दिसतायत आणि मला काही बरं वाटत नाही. सगळीकडे पाहू तर बवंडर, ज्याला आपण काय म्हणतो, मोठे मोठे तुफान, फार मोठी मोठी वादळ येत आहेत. वादळामध्ये सगळं काही नष्ट होत चाललेलं आहे. आणि बघा माणसाचं तर काय विचारावं. महाराज म्हणतात की मला हेच कळत नाही दिवस नेमके आलेत कोणते. हे जे माणसं पूर्वीच्या काळात सत्संग ऐकत होते ते माणसं आता टीव्ही पुढे बसायला लागले. म्हणजे तेव्हा नव्हता टीव्ही, पण असं म्हणतात महाराज युधिष्ठिर, जे लोक प्रवचन ऐकत होते, सत्संग करत होते, भगवत चिंतन करत होते, ते लोक आता फालतू गोष्टीमध्ये मनोरंजन शोधायला लागले. ज्या लोकांना सत्य बोलायचं आवडत होतं ते लोक स्वतःच खोटं बोलायला लागले. ज्या लोकांना चोरी करण्यापासून पाप वाटत होतं ते लोक आज चोरी करायला लागले. ज्या लोकांना हिंसा आवडत नव्हती त्यांना आज हिंसा आवडायला लागली. या सगळ्या गोष्टीतून मला कळतच नाही नेमकं आहे काय हे सगळं. काही ते भयंकर जे युग आहे, या युगानंतर जे युग येणार आहे, काही त्या युगाचा संकेत तर नाही ना की ते येणार आहे, याची काही चाहूल तर नाही ना. अशा प्रकारे महाराज युधिष्ठिर अत्यंत या सगळ्या गोष्टीचं वर्णन खूप सुंदर प्रकारे करतायत. खूप मोठं वर्णन येते. मग अशा प्रकारे भीमसेनाला हा जी चर्चा आहे चालू होती तेवढ्यामध्ये त्यांना खूप आठवण झाली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. आणि म्हणतात की अहो मी तर पाठवलंय, माझ्या प्रिय अर्जुनाला पाठवलं की तू द्वारकेला जा आणि तिथे माझे भगवान श्रीकृष्ण, सगळ्या माता, सगळे राजे, त्या ठिकाणी आपले मामा मामी, जे कोणी आहेत, बंधू बांधव, आपले नाते पोते जे कोणी आहेत, या सर्वांची कुशल समाचार घेऊन ये. तिथे जा आणि सगळ्यांचं काय चाललं आहे ते सगळं पाहून तू लवकरात लवकर पाठीमागे ये, असं म्हणून मी अर्जुनाला पाठवलं. आणि हा गेला, तिकडचाच झाला. गेल्यानंतर बघा 7 महिने झाले अर्जुन अद्याप परतलेला नाहीये. मग मला त्याचंही फार वाईट वाटतं, नेमकं झालं काय, असं काय चाललंय तिकडे की अर्जुन अजून आलाच नाही. फार दुःख वाटतंय मला. अशा प्रकारे महाराज युधिष्ठिरांचं जे दुःख आहे ते चालू होतं तेवढ्यात अर्जुन समोरून आला. आणि नियमितपणे जेव्हा नेहमी अर्जुनाची आणि महाराज युधिष्ठिरांची भेट व्हायची तेव्हाचा आणि आत्ताचा जो संवाद आहे फार वेगळा आहे. पूर्वी जसा प्रणाम करत होता अर्जुन, प्रणाम तो तसाच आजही केला. अर्जुनाने महाराज युधिष्ठिरांच्या समोर येऊन साष्टांग दंडवत प्रणिपात केला, परंतु पूर्वीच्या प्रणिपातात आणि आत्तामध्ये अंतर आहे हे राजाला कळालं. अर्जुनाची मान सतत खाली वाकलेली आहे, डोळ्यामधून सतत अश्रूच्या धारा वाहत आहेत, चेहरा सुकलेला आहे, अत्यंत निस्तेज झालेला आहे.
अशा प्रकारे ते रूप पाहिलं. पहिल्या काळामध्ये जेव्हा अर्जुन दर्शन घेत होता आपल्या भावाचं, मोठ्या भावाचं, तेव्हा दर्शन घेताना तो डोळ्यात डोळे घालून पाहत होता आपल्या भावाकडे. म्हणजे डोळ्यात डोळे घातले की सकुशल समाचार आपोआप कळतो, त्याला ह्याचं कळतं, याला त्याचं कळतं. परंतु इथे अर्जुनाने पाहिलंच नाही, वर सतत नजर खाली आहे. अत्यंत वेगळं वाटलं राजाला की हे काय होते नेमकं, कशामुळे अर्जुन एवढा दुःखी आहे. कारण अर्जुनाने जर गांडीव धनुष्य आपल्या खांद्यावर धारण केलं आणि सगळ्या शस्त्रास्त्र विद्येने संपन्न होऊन जर पृथ्वीवर चालायला लागला तर पृथ्वी कापायला लागते. देव देवता सुद्धा अर्जुनाच्या त्या रूपाला पाहून अगदी कापून जातात. सगळे नरनारी मोहित होऊन जातात. त्या अर्जुन अत्यंत तेजस्वी, ओजस्वी, बलवान, शक्तिशाली असा आज एवढा निस्तेज का झालेला आहे. त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर फार वाईट वाटतं. राजा म्हणतात की मला कळत नाही अर्जुना की नेमकं झाले काय, एवढं सगळं कशामुळे चाललेलं आहे. बघा, अत्यंत विचित्र असं दृश्य पाहिलं. आणि आता राजा त्या ठिकाणी अर्जुनाच्या समोर उभा राहून अर्जुनाकडे पाहून अर्जुनाला प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारले म्हणतात की हे कसं आहे, ते कसं आहे, सगळ्यांचं वंशाचंच वर्णन केलं. बघा इथे खूप मोठं लांबलचक वर्णन आहे. त्याच्यामध्ये मधु, भोज, दशार्ह, आर्ह, सात्वत, अंधक, वृष्णी, यादव आदी आदी या सगळ्या वंशाचे एक एक करून नावं घेतले आणि म्हटली या सगळ्या वंशामध्ये असणारे जे सगळे आप्तेष्ट आपले लोक आहेत ते सगळे बरे आहेत ना, त्यांना काही त्रास नाही ना, सगळे आनंदी आहेत ना, ते तिकडं प्रसन्नता तर आहे ना. आणि त्यानंतर यादव वंशामध्ये पण एकेकाचं नाव घेतलं, जसं बलरामजी आहे, त्यानंतर प्रद्युम्न आहे, सांब, सुषेण, चारुदेष्ण, जांबवतीचा जो पुत्र आहे त्या ठिकाणी सांब, आणि त्यानंतर ऋषभ, अनेक प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे जेवढे पुत्र आहेत त्या सगळ्यांचे एक एक करून नावं घेतले आणि आपले जे मित्रवर्ग आहेत त्यांचेही नावं घेतले आणि या सगळ्यांच्या नावासोबत विचारलं की हे सगळे लोक कुशल तर आहेत ना. पुढे आणखी प्रश्न विचारला. काय म्हणाले राजा की आता बघा सगळ्यांच्या कुशलतेचा संदेश आपण विचारला, परंतु एक मुख्य संदेश राहिला की कोण, म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसे आहेत हे विचारायला नको का. परंतु बघा भगवान परमेश्वरानं संपूर्ण चराचराला आपल्या शक्तीद्वारे रक्षण केलेलं आहे. त्या देवाचं कोण काय बिघडवेल बरं, कधी त्या देवाचं कधी बिघडू शकतं का, काही होणार आहे का देवाला. ज्याच्या आधारावर आपण जगतोय त्या देवाला कोण काय करणार आहे भला. अशा प्रकारे विचार करून राजाला प्रश्न पडला की आता विचारायचं कसं. देवाची कुशलता विचारणं म्हणजे मूर्खाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे कसं विचारायचं तर आहे पण कसं विचारायचं. अगदी बुद्धी चातुर्य वापरलं महाराज युधिष्ठिर. आता सुंदर शब्दामध्ये विचारताय, शब्दाचं गठन आहे का, म्हणतात की अपि स्वस्त्यासते सर्वे राम कृष्ण भुजाश्रयाः अपि स्मरन्ति कुशलम अस्माकं बुद्ध सौहृदाः. अर्जुन, भगवान परमात्मा श्री कृष्ण, श्री नारायण, गोविंद, अच्युत, केशव, माधव असे अनेक संबोधन भगवान परमात्म्याचे आहेत. मग हे संबोधनाचं स्मरण करून विचारतायत की अर्जुना भगवान श्रीकृष्ण परमात्मा राम कृष्ण भुजाश्रयः अपि स्मरन्ति. ओ भगवान परमात्मा काही माझी आठवण काढतात का कधी. बघा काय विचारले, भगवान कृष्ण माझी आठवण काढतात का, मला म्हणजे ते असतील तर आठवण काढतील ना, त्याच्यामुळे त्यांना आधी असायचं पाहिजे, गरजेचं आहे ते. मग विचारलं कसं, बघा बुद्धी चातुर्य की त्यांना माझी आठवण येते का, माझे ते अत्यंत सुहृद आहेत. मग अशा प्रकारे भगवान अपि गोविंदो ब्रह्मण्यो भक्तवत्सलः. भगवान परमात्मा गोविंद, गो भक्ती, गो इंद्रिय आणि गो त्या ठिकाणी गो माता या सगळ्यांचं पालन करणारे, सर्वांना पुष्ट करणारे भगवान गोविंद, जे की ब्राह्मणांचे भक्त आहेत, ब्राह्मण भक्त आहेत, ब्राह्मणांचा निरंतर तो आदर करणारे, पूजन करणारे ब्राह्मण सेवी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते भक्तवत्सल आहेत. भक्तांना अत्यंत वात्सल्य प्रदान करणारे कृपा सिंधू आहेत. मग ते श्रीकृष्ण परमात्मा कच्चित पुरे, त्यांची जी पूर आहे म्हणजे द्वारका नगरी आहे, त्या द्वारका नगरीमध्ये सुधर्मा नावाची जी सभा आहे, फार अद्भुत विचित्र अशी ती सभा बनवली होती. तर त्या सभेमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या सगळे सोयरे बांधवांच्या सोबत सिंहासनावर सुखाने उभे आहेत ना, सुखाने विराजलेले आहेत ना. काय प्रश्न विचारले बघा,
किती सुंदर शब्द, म्हणजे भगवान आहेत की नाही किंवा भगवान कसे आहेत हे विचारलंच नाही. त्यांनी विचारलं की सुधर्मा सभेत भगवान श्रीकृष्ण सुखाने बसलेले आहेत ना. बघा इतकं सुंदर म्हणजे त्या ठिकाणी एक आपली विनम्रता दाखवली. बाकीच्यांचं विचारलं हा कसा आहे तो कसा आहे, परंतु देवाविषयी देव कसे हे नाही विचारलं. कसं विचारणार. पण हा प्रकारे मग सांगतायत की कृपा सिंधू भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे की आपल्या सर्व भक्तांना तारून त्या ठिकाणी आपल्या धामाला घेऊन जातात, ते कृपा सिंधू परमात्मा आहेत तिथे विराजमान सुखाने बसलेले आपल्या सगळ्या बांधवांच्या सोबत. अर्जुना सांग मला. अशा प्रकारे अनेक प्रश्न विचारून त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर अर्जुनाकडे पाहतायत. बघा दुसरा कोणी भाऊ असतात आधी विचारलं असतं, अर्जुना तू रडतोय का, तुला काय झालं, तुझं तू बरा तर आहेस ना. परंतु युधिष्ठिराने ते विचारलंच नाही तू कसा आहे, आधी बाकीच्यांचं विचारलं. आणि त्यानंतर आता ह्याला विचारताय. काय विचारताय. कच्चित तेनामियं तात भ्रष्ट तेजा विभासी मे लब्धमानो अवज्ञात किं वा तात चिरोषितः. अर्जुना मला हेच कळत नाही तू एवढा निस्तेज कसा काय झाला. अर्जुनाकडे खूप तेज आहे आणि आज कसा आहे अनामयम श्रीहीन दिसतोय. श्री म्हणजे सद्गुणांनी संपन्न असलेली ती वैभव लक्ष्मी आज तुझ्याकडे नाही, श्रीहीन आहे तू. असं काय आहे जेणेकरून तू श्रीहीन झाला. म्हणतात भ्रष्ट तेजो, तुझं तेज नष्ट झालं, भ्रष्ट झालं. विभासी मे, मला तर असं वाटते की तुझ्याकडे अजिबात काही उरलंच नाही जणू काही. अलब्धमानो अवज्ञात किं वा तात चिरोषितः. तू हे तात हे अर्जुन तू कशामुळे एवढा दुःखी आहे मला सांग जरा, नेमकं झालं काय तिथे. भगवान श्रीकृष्णांकडे तू गेला होता, आपल्या सख्याकडे गेला होता, द्वारकेमध्ये असं काय झालं जे एवढं तुला दुःख वाटतंय, तू रडतोय. आतापर्यंत एवढं दुःख मी कधीच पाहिलं नाही तुझ्याकडे. बरं मला असं सांग की पुढे काय झालं. कच्चिन्नाभिहते भावैहि शब्दादिभिरमंगलैहि. हा विषय थोडा आज संपवला तर बरं होईल. मग चालेल ना थोडं 5-10 मिनिटं, कारण आपले श्रोते वाढले होते, ते म्हटले थोडा वेळ ऐकूच नका. त्याच्यामुळे आता ते सगळे शांत झाले तर ते पण बसले असतील ऐकायला, त्याच्यामुळे काय हरकत नाही, चालून द्यायचं ना. अशा प्रकारे विचारलं तर कच्चिन्नाभिहते. अर्जुना तुला तिथे कुणी अपमान तर नाही ना केला. बघा एखादा पाहुणा जेव्हा घरी येतो, पाहुणा घरी आला, खूप दिवसांनी आला, तुम्ही काय करता ना, गोडधोड खाऊ घालता की नाही, काहीतरी छान छान जेवण करून खाऊ घालता. का बरं. तो पाहुणा आहे, घरच्या माणसासाठी एवढे परिश्रम तुम्ही करणार नाही. बाहेरचा आला ना, मग तो पाहुणा तो आपल्याला प्रिय वाटतो कारण तो खूप दिवसांनी आला. पण तोच पाहुणा आला आणि 6 महिने गेलाच नाही, मग हा काय करणार तुम्ही. बघा सुरुवातीला गोड छान छान अगदी परिश्रम करून त्याच्यासाठी जेवण बनवणार, आणि एक दिवस असा येतो की घरामध्ये नेहमी जे जेवण भाकर मिरची चटणी बनते ती सुद्धा त्याला वाढायचं आपल्याला जीवावर येतं. तर कधीही जायचा हा असं होतं ना. मग त्यात होतं काय, चुकून आपल्याकडून त्याचा अपमान होतो. कारण जो व्यक्ती परिचयाचा आहे ना, जो व्यक्ती आपल्या फार परिचयाचा नाही, कधीतरी येतो जातो उठतो बसतो, आणि त्यांनी जर आपल्याला काही काम सांगितलं, विशेष करून घरामध्ये आपल्याला लहान पोरांना काही काम त्यांनी सांगितलं ते चटकन करतात पोरं बरं का, कारण बाहेरच्याने सांगितलंय काम. बाहेरचे पाहुणा जर कुणी आलेला असेल लगेच उठतात आणि लगेच काम त्याचं ऐकतात. पण तेच काम जर घरातल्या माणसाने सांगितलं तर ऐकतात का नाही ऐकत बरं. घरातलाच माणूस आहे ना, नाही ऐकत, कितीही सांगा नाही ऐकणार. ते आरडाओरडा करतील पण ऐकणार नाही, कारण की अति परिचय झालेला असतो. मग इथे भगवान श्रीकृष्णांकडे अर्जुना तू गेला होता आणि खूप जास्त दिवस राहिला. एवढं कशाला राहायचं, 7 महिने राहिला, आणि त्याच्यामध्ये तू त्यांचा पाहुणा म्हणून उरलाच नाही. कारण रोज जिथे आपल्याला रोज भेटतो, रोज दिसतो, रोज ज्याच्यासोबत उठतो बसतो, तो पाहुणा राहत नाही. घरामध्ये एवढे दिवस राहिला म्हणजे पाहुणा राहिला नाही. मग पाहुणा नसल्या कारणाने तुझ्यासोबत कुणीतरी नक्कीच अपमान तुझा केला असेल, अभद्र व्यवहार नक्की केला, किंवा तुझी अवज्ञा तरी केली असेल. तू काहीतरी काम सांगितलं आणि समोरच्याने ऐकलंच नाही, असं तरी निदान झालं असेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी विचारलं. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला 3 प्रकारे वाटलं. पहिलं मानसिक, दुसरं वाचिक आणि तिसरं शारीरिक. मानसिक मध्ये हे सगळं येईल की तुला कुणीतरी अपमान केला, मनाला बरं नाही वाटलं, किंवा तुझ्याकडून एखाद्याचा अपमान झाला तेही तुला बरं नाही वाटलं. बघा एखाद्याचा अपमान जरी झाला
तरी सभ्य लोकांना बरं नाही वाटत की अरे या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारे व्यवहार केला, चांगली गोष्ट नाहीये, ती आपल्याच मनाला कुठेतरी खुपते. मग अशा प्रकारे तर नाही झालं पहिलं. त्यानंतर दुसरं म्हणजे वाचिक गोष्ट सांगताय की वाणीद्वारे तुला कोणी दुखावलं तर नाही ना, वाणीद्वारे तुला कोणी अपशब्द नाही ना बोललं, किंवा असं होऊ शकतं की तुझ्याही वाणीद्वारे एखाद्याचा अपमान झाला असेल, त्याचं तुला दुःख आहे का? कारण की हे लोक जे असतात क्षत्रिय वचनाचे फार पक्के असतात. भगवान रामही म्हणतात ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. प्राण गेले तरी चालेल परंतु दिलेलं वचन कधी मोडलं नाही पाहिजे, ही रीत आहे आमची. मग अर्जुन असं तर नाही ना, जर एखाद्याला तू वचन दिलं, हा मी तुला 1000 सुवर्णमुद्रा देईल, आणि झालं असं की तू दिलेच नाही, त्या गोष्टीमुळे तुला वाईट वाटलं. किंवा एखाद्याला वचन दिलं, स्त्री बाल वृद्ध इत्यादींची मी रक्षा करेल आणि तू रक्षा करू शकला नाही. किंवा एखाद्या शिपायाला सांगितलं की मी तुला हे देईल आणि तू देऊ शकला नाही. तर वाणीद्वारे तुझं वचन प्रतिज्ञाभंग झाला असल्या कारणाने त्या ठिकाणी तू दुःखी आहेस का? पुढे म्हणते कटुवाणी बोलली का एखाद्याला, खडूस सारखं बोलला का, मग त्याचं तुला दुःख आहे का? बघा पांडव केवढे सभ्य, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करताय. मग आपण काय म्हणतो, मी त्याला वाईट बोललो, त्याचं मी का वाईट वाटून घेऊ, त्याला वाटलं तर वाटलं. म्हणजे ही गोष्ट, हा जो कडवटपणा आहे आपल्या वाणीमध्ये का आला, आणि त्या कडू शब्दाद्वारे समोरच्याच्या अंतःकरणात केवढा मोठा घाव झाला, या गोष्टीचा काही आभासच नाही आपल्याला. मग पांडव याचा विचार करतात. पुढे म्हणतात, तू शारीरिक त्रास तर नाही दिला कोणाला, शरीराद्वारे एखाद्याला मारपीट नाही केली ना, किंवा शरीराद्वारे एखादी स्त्री जिच्यासोबत तू गमन करायला नाही पाहिजे होता, मग अशा अगम्य स्त्री सोबत संगम केला का? किंवा एखाद्या स्त्री सोबत तू जबरदस्ती केली का? किंवा एखाद्या ठिकाणी शत्रू आहे तुझा कोणीतरी, तो शत्रू तुझ्या समकक्ष आहे किंवा तुझ्यापेक्षा कमी शक्तिशाली आहे, अशा शत्रू सोबत तू युद्ध करता करता हरून गेला का? असं काही झालं का अर्जुना? मला आता तरी सांग. एवढं सांगू नये अर्जुन, एवढं विचारू नये अर्जुन अजून काहीच उत्तर देत नाही. केवळ रडत चाललंय. डोळे वर पाहतही नाहीये, निरंतर खाली वाकून पाहतोय, आणि खाली वाकून पाहता पाहता फक्त आणि फक्त रडायचं काम चाललेलं आहे. अर्जुन फक्त रडतोय. मग कशा प्रकारे हे सगळं झालेलं असेल, तेव्हा अनुमान लावला. मला माहिती आहे अर्जुन, तू वीर आहेस, वीर, तू माझा भाऊ आहे, कुंती राणी महाराणी कुंतीचा पुत्र आहे, पांडूचा वंशज आहे, तुझ्याकडे एवढा अधीरपणा नाहीये, एवढ्या गोष्टीसाठी तू एवढा जास्त दुःखी नाही होणार. आणि मुळात म्हणजे तुझ्याकडून अशी सगळी चूक होऊ शकत नाही. मला वाटतं या सगळ्या चुका तू कधी केल्या नसतील, परंतु जरी झाली असली तरी तू याकरता एवढा दुःखी नाही होणार. मला नक्कीच असं वाटतंय की तू आज निस्तेज झाला, आणि तुझ्याकडे तेज होतं कोणाकडून? भगवान श्रीकृष्णाकडून, भगवान परमात्म्याकडून तुला बळ होतं, शक्ती होती, तुझ्या धनुष्यामध्ये ताकद होती, तुझ्या वाणीमध्ये, तुझ्या चेहऱ्यावर, सगळीकडे जे तेज होतं ते केवळ परमेश्वरानं दिलेलंच होतं. आणि आज तुझ्याकडे ते तेज नाही. याचा अर्थ काय आहे? मी ज्या गोष्टीची आशंका करतोय ती खरी आहे. जेव्हा आधी विचारलं होतं ना की भगवान श्रीकृष्ण स्वधर्मा सभेत बसलेले आहेत का, त्याचं कारण असं आहे, त्यांना विचारायचं होतं की भगवंताने ज्या गोष्टी करता या पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे, कशा करता अवतार घेतलाय? संत महापुरुषांचं रक्षण करण्याकरता, आपल्या भक्तांना त्या ठिकाणी वरदान देऊन आपल्या श्री चरणाला ज्याने ज्याने पकडलं, ज्या व्यक्तीने देवाच्या चरणाला पकडलं, त्याच श्री चरणाची नौका बनवून भगवान परमात्मा त्याला पैल तीरावर घेऊन जातात, भवसिंधू पार करून पलीकडे सुखाच्या आनंदाकडे घेऊन जातात. असे ते भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी या ठिकाणी आलेले जे अवताराचे जे काही कारण होते, त्यांच्या अवताराचे जे कारण होते ते कारण सगळे संपले का आता? कारण संपल्यानंतर भगवान कशाला राहतील इथे? कारण संपले याचा अर्थ भगवान गेले. आणि जर कारण जर आहेत शिल्लक तर त्या ठिकाणी भगवान अद्याप आहेत, अशा प्रकारे संकेत मिळतो. मग महाराज आता विचारतायत की मला जी आशंका वाटत होती ना, एवढे सगळे विचित्र विचित्र अपशकुन होत आहेत, या कलियुगाच्या आगमनाचे संकेत मला मिळतात, याचा अर्थ मला असं वाटते नक्कीच की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या धरतीला त्याग केलेला आहे, आता भगवान इथे राहिलेले नाही. अशा प्रकारे हे कोण म्हणतंय? महाराज युधिष्ठिर. हा यांचा सगळा अनुमान आहे.
मग नेमकं खरं काय आणि खोटं काय, काय कळेल बरं? तुम्हाला काय वाटतं? खरं काय? ऐकलं ना प्रवचन? की ते किड्यांकडे ज्ञान आहे, नाही ना? खरं काय आणि खोटं काय तुम्हाला आता परमेश्वर सांगतो. आत्म्यात पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे आहेत ते आता या पृथ्वीवर आहेत का पृथ्वीला त्याग करून आपल्या वैकुंठ लोकाला, आपल्या त्या ठिकाणी गो लोकाला त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. महाराज युधिष्ठिरांनी आपला अनुमान प्रस्तुत करून आता अर्जुनाचा उत्तर ऐकणार आहे. तर या उत्तरामध्ये अर्जुन काय सांगेल हे आपल्याला उद्या ऐकायचं. अशा प्रकारे झालेली आजची सेवा भगवान परमेश्वराच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय